वेलकम स्टुडंट. आज आपलं अँगल अँड इट्स मेजरमेंटचं तिसरं लेक्चर आपण स्टार्ट करतोय. सुरुवातीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे रिलेशन बिटवीन अँगल अँड टाईम इन अ क्लॉक. घड्याळाच्या बाबतीत आपल्याला दोन त्याला काटे असतात, म्हणजे दोन हँड असतात. एक असतं मिनिट हँड आणि दुसरं असतं अवर्स हँड. तर इथं मी एक घड्याळ दाखवलं आहे. त्या घड्याळामध्ये जो हा छोटा काटा आहे त्याला आपण म्हणू अवर्स हँड, आणि जो हा मोठा काटा आहे तो आहे मिनिट हँड. तर आपल्याला ह्या दोघांमधला अँगल फाइंड आउट करायला सांगतात. तुम्हाला एक टाईम सांगितलं जातं आणि त्या टाईमला त्या दोन हँड्समध्ये कितीचा अँगल होतोय, किती डिग्रीचा अँगल होतोय ते आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. तर आपण आता दोघांबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. पहिल्यांदा आपण मिनिट हँडबद्दल बोलूया. जो मोठा काटा असतो मिनिट हँड, त्याच्याबद्दल बोलूया. आता मिनिट हँडबद्दल जर त्याचं एक रोटेशन कंप्लीट झालं, त्याचं एक रोटेशन ज्यावेळी कंप्लीट होतं त्यावेळी तो 360 डिग्री 360 डिग्री त्याचं रोटेशन घडून येतं. पण त्या रोटेशनमध्ये तो 60 मिनिट एवढा टाईम कंप्लीट करतो. म्हणजे आपण कसं लिहू शकतोय, 1 रोटेशन इज इक्वल टू 60 मिनिट किंवा 1 आवर असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, 60 मिनिट इज इक्वल टू 360 डिग्री. त्याच्यावर आपण काय लिहू शकतोय, जर 60 मिनिटला 360 डिग्री असेल तर एका मिनिटला किती होईल, इकडे 60 डिवाइड केलं, इकडे 60 डिवाइड करावं लागेल. तर 60 डिवाइड केलं तर 6 36 येईल. म्हणजेच एक मिनिट ज्यावेळी कंप्लीट होतं, एक मिनिट हँड पुढं जातो, त्यानं जे रोटेशन केलेलं असतं ते किती असतं, 6 डिग्री. ह्याच्यावरून आपण अजून एक गोष्ट व्यवस्थित लिहू शकतो. आपण आता कशाबद्दल बोलतोय बघा, व्हेन मिनिट हँड मूव्ह फ्रॉम 1 क्लॉक मार्क टू द नेक्स्ट. म्हणजे कसं आहे, समजा तो 2 वर आहे आणि 2 वरून 3 वर आला, म्हणजे त्यानं किती मूव्ह केलं तर 5 मिनिट. एका मिनिटामध्ये तो किती रोटेशन करतोय, 6 डिग्री. तर त्यावेळी त्याचं रोटेशन किती होईल, तर ते रोटेशन असणार आहे इन 5 मिनिट्स. त्याला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर ते किती असेल, 30 डिग्री. लक्षात घ्या, म्हणजे मिनिट काटा 1 वरून 2 वर गेला तर तो किती डिग्रीतून पुढं गेला, थोडक्यात त्याचं रोटेशन किती झालं, 30 डिग्री. ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आता आपण कुणाबद्दल बोलूया, तर अवर हँडबद्दल बोलूया. अवर हँडच्या बाबतीत ज्यावेळी एक रोटेशन कंप्लीट होतं त्यावेळी टाइम जे असतं ते 12 तास एवढं टाइम असणार. म्हणजे समजा आता इथं 10 वर आहे अवर हँड, एक रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे परत तो 10 वर येणार आहे. म्हणजे तो 12 तासांनी परत तिथंच पोहोचतो. म्हणजे एका रोटेशनमध्ये 12 तास कव्हर होतात. एक रोटेशन म्हणजेच किती, तर 360 डिग्री. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, $360 डिग्री इज इक्वल टू 12 आवर्स. म्हणजेच एका तासामध्ये किती होईल, त्याला आपला 12 भागावं लागेल, इथं पण 12 भागावं लागेल. एका तासामध्ये काय होईल, तर 12 36, तो 30 डिग्रीने पुढे जाईल. एका तासामध्ये तो 30 डिग्रीने पुढे जातोय. आता एका तासामध्ये मिनिट्स किती असतात, तर 60 मिनिट्स. म्हणजे 60 मिनिटमध्ये त्याचं रोटेशन किती होतं आहे, 30 डिग्री. जर 60 मिनिटमध्ये 30 डिग्री होत असेल तर एका मिनिटामध्ये तो किती डिग्रीमध्ये रोटेशन करतो. मग इथं आपल्याला 60 भागावं लागेल, इकडे 60 भागावं लागेल. म्हणजेच एका मिनिटामध्ये रोटेशन जे घडून येतं ते किती असणार, तर 1.5 डिग्री. तर तो एका मिनिटामध्ये किती, 1.5 डिग्री पुढे सरकतो. म्हणजेच मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळी मिनिट काटा 1 मिनिटाने पुढे जातो ते तास काटा म्हणजेच अवर हँड हा अर्धा डिग्रीने पुढे जातो. म्हणजे समजा मिनिट काटा 2 वरून 3 वर आला तर तो 5 मिनिटचा टाईम असणार आहे. आणि 5 मिनिटामध्ये हा काटा 5 गुणिले 1/2 म्हणजेच 2.5 डिग्रीने 2.5 डिग्रीने काय होईल, तो पुढं
रोटेशन करेल. या काही गोष्टी आहेत इम्पॉर्टंट, त्या लक्षात ठेवा तुम्ही. याच्यावर बेस्ड एक्झाम्पल आणि प्रॅक्टिस सेट 1.1 एक्झरसाइज 1.1 आपण आता बघणार आहे. जर पावसाचा आवाज येत असेल, पाऊस चालू असल्यामुळे, तर बघूया आपण एक्झरसाइज 1.1. एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1, त्यामधला पहिला एक क्वेश्चन काय बघूया. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. तर आपल्याला इथं काय दिलं आहे, तर 2 अँगल्स दिलेत आणि ते अँगल्स कोटर्मिनल आहेत का ते डिटरमाइन करायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये एक पेअर दिली आणि दुसऱ्या याच्यामध्ये एक पेअर दिली. टोटल त्यामध्ये 6 पेअर दिलेत. मी इथं 2च घेतलेत. राहिलेल्या 4 तुम्ही होमवर्कसाठी, तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर पहिली जी पेअर दिल्या, गिव्हन पेअर ऑफ अँगल्स, ती किती दिल्या, 210 डिग्री आणि वजा 150 डिग्री. तर आपल्याला कोटर्मिनलच्या बाबतीत आपण पहिल्या लेक्चरमध्ये त्याची प्रॉपर्टी बघितलेली, सेकंड लेक्चरमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये. तर त्यामध्ये काय बघितलं होतं की ज्या दोन अँगलमधला डिफरन्स हा काय असतो, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. ज्या दोन अँगलमधला डिफरन्स हा किती असतो, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. म्हणजेच आपल्याला ह्या दोघांमधला काय काढावं लागेल, डिफरन्स फाइंड आउट करावं लागेल. मग आता मोठा अँगल कुठला आहे, तर 210. त्यामधून मायनस किती करावं लागेल आपल्याला, मायनस 150 डिग्री. मायनस साईनमुळे हे मायनस काय होईल, प्लस होईल. तर इथं ॲडिशन किती होईल, तर 360 डिग्री. हेच आपण कसं लिहू शकतो, 1 इंटू, म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, द डिफरन्स बिटवीन गिवन पेअर ऑफ अँगल्स इज integral multiple of 360. Therefore 210 and minus 150 degree are coterminal angles. आपला आन्सर काय, तर हे दोन अँगल कसले अँगल्स आहेत, कोटर्मिनल अँगल्स आहेत. तुम्हाला एवढंच बघायचं की त्या दोन अँगलमध्ये कितीचा डिफरन्स येतो. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय, त्याच्यामध्ये काय दिलं बघूया. गिवन अँगल्स काय दिलेत, पहिला आहे 360 डिग्री आणि दुसरा आहे मायनस 30 डिग्री. आता यामधला मोठा अँगल कुठला आहे, तर 360 डिग्री. त्यामधून आपल्याला मायनस करावं लागेल किती, मायनस 30 डिग्री. सबट्रॅक्शन किती येईल इथं, 390 डिग्री. 390 डिग्री म्हणजेच ते इंटिग्रल मल्टिपल नाही आहे 360चं. म्हणजेच आपण काय लिहू शकतो इथं आपला आन्सर, तर 360 डिग्री अँड मायनस 30 डिग्री आर नॉट कोटर्मिनल. आपला आन्सर काय असणार आहे, तर 360 डिग्री आणि मायनस 30 डिग्री हे कोटर्मिनल नाही. लक्षात ठेवा की ज्यावेळी सबट्रॅक्शन काय असेल, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री, त्यावेळी आपण काय म्हणतो की ते दोन अँगल कसले अँगल्स आहेत, कोटर्मिनल अँगल्स आहेत. क्वेश्चन नंबर 1 मधला बी काय दिला बघा, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. आपल्याला अँगलचे मेजर्स दिलेत आणि तो अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलं आहे, डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. आपल्याला काय करायचं, तर क्वाड्रंट पण सांगायचं की तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो. तर टोटल यामध्ये 10 मेजर्स दिलेत, त्यातले मी 3च घेतलीत. तर बघूया आपण कसं दाखवायचं असतंय. मी तर रेक्टँग्युलर कार्टेशियन सिस्टीम दाखवली, ज्यामध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे आणि मी OP हा माझा इनिशियल रे घेतला आहे. आता पहिलं जे मेजर आहे
त्याला साईन कोणता आहे तर मायनस साईन आहे. मायनस साईन काय रिप्रेझेंट करतं तर रोटेशन होताना क्लॉकवाईज होणार आहे. रोटेशन होताना काय होणार आहे क्लॉकवाईज. म्हणजेच आता मला किती अँगल घ्यायचं आहे 140, तर रोटेशन इथून स्टार्ट होईल पण ते क्लॉकवाईज होईल. इथून इथपर्यंत कितीचं रोटेशन होईल 90, म्हणजेच 140 मधून 90 गेले तर वरचे किती राहील 50 डिग्री. म्हणजे मला पुढं 50 डिग्री घ्यावं लागेल. त्या पद्धतीनं माझा जो टर्मिनल रे आहे, समजा मी त्याला इथं क्यू नाव दिलं ओ क्यू, तर तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय तर थर्ड क्वाड्रंटमध्ये येतो. हा जो अँगल आहे आपण इथं दाखवला, मेजर ऑफ अँगल पी ओ क्यू, हा किती आहे तर -140 डिग्रीचा. आणि जर बघितलं आपण तर अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला तर थर्ड क्वाड्रंट. लाइज इन थर्ड क्वाड्रंट. ह्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. आता नेक्स्ट जो आहे तो किती दिला आहे तर 250 डिग्री. आता तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय बघूया. आता याला मायनस साईन नाही आहे, प्लस साईन आहे. प्लस साईन आहे म्हटल्यावर रोटेशन कसं होणार आहे तर अँटी क्लॉकवाईज रोटेशन होईल. मी परत एकदा काढतो किंवा इथंच मी दाखवतो. रोटेशन कसं होईल अँटी क्लॉकवाईज. इथंपर्यंत 90 येईल, हे 180 होईल. आता 250 मधून 180 गेले तर वरचे 70 डिग्री येईल. म्हणजे परत एकदा हा जो अँगल आला, मी समजा इथं आर नाव देतो, यामध्ये अँगल पी ओ आर, त्याचा मेजर किती आहे तर 250 डिग्री. हा पॉझिटिव्ह अँगल आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन होईल. क्वाड्रंट कुठला आला परत एकदा थर्ड. अँगल पी ओ आर लाइज इन थर्ड क्वाड्रंट. आता शेवटचा कुठला आहे तर -820 डिग्री. मायनस साईन आहे म्हटल्यावर रोटेशन कसं होणार आहे तर क्लॉकवाईज. आता बघूया कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं. आता इथं बघा, जर आपण एक रोटेशन 360चं पकडलं, दुसरं रोटेशन किती असणार 360 720, तर 720च्या पुढं अजून 100 डिग्री, म्हणजे 2 रोटेशन तर कंप्लीट होणारच आहेत. या साईडला मी सेपरेट दाखवतो. आता जर बघितलं तर रोटेशन स्टार्ट कुठून होतं आहे तर इनिशियल रे OP पासून 820 मायनस आहे म्हणजे रोटेशन कसं होईल क्लॉकवाईज. तर हे एक रोटेशन इथं कंप्लीट झालं, हे दुसरं रोटेशन कंप्लीट झालं, म्हणजे मेजर इथंपर्यंत किती आलं 720. त्याच्या पुढं अजून आपल्याला 100 डिग्री जायचं आहे, हे 90 आलं आणि त्याच्या पुढं 10 डिग्री. परत एकदा आपला जो अँगल आहे तो आपल्याला कोणत्या क्वाड्रंटमध्ये मिळाला तर थर्ड क्वाड्रंटमध्ये मिळाला. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. तर ह्या अँगलचा पण मेजर किती आला -820 डिग्री. आणि ह्या अँगल हा जो अँगल आहे तो पण कुठे आला थर्ड क्वाड्रंटमध्ये झाला. असं काय नाही कोइन्सिडेंटली हे घडून आलं की तिन्ही अँगल कसे आले थर्ड क्वाड्रंटमध्ये आले. बाकीचे अँगल पण थर्ड क्वाड्रंटमध्ये येतील असं नाही. ज्या पद्धतीनं त्याचे मेजर्स दिलेत त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. टोटल त्यामध्ये 10 मेजर्स दिलेत. मी तुम्हाला 3 इथं दाखवलेत, राहिलेले 7 तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडवा. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आपण लास्ट व्हिडिओमध्येच बघितला आहे, त्यामुळे तो मी सॉल्व्ह करत नाही. क्वेश्चन नंबर 4 पासून पुढचे क्वेश्चन आपण आता बघूया. क्वेश्चन काय दिला बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. आपल्याला काय करायचं तर दिलेला अँगल काय करायचा आहे
डिग्री मिनिट अँड सेकंडमध्ये लिहायचं आहे. दिलेला अँगल हा फ्रॅक्शनमध्ये आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल काय दिलं आहे तर 183.7 डिग्री. एक्झाम्पल काय 183.7 डिग्री. तर त्याला आपल्याला कशामध्ये करायचं आहे तर डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये. मग सुरू करूया. पहिल्यांदा काय करूया, जो आपल्याला अँगल दिलाय तो किती आहे, सॉरी 183.7 डिग्री. त्यामधला हा जो नंबर आहे तो होल नंबर आहे, म्हणजे इथं डिग्री किती होईल 183 डिग्री प्लस पुढचे किती आहेत 0.7 डिग्री. हे 183 डिग्री कंप्लीट आहेत. आपल्याला ह्या 0.7 डिग्रीचं कशामध्ये करायचं आहे मिनिटमध्ये. जर त्याचं मिनिटमध्ये करायचं असेल तर आपल्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 60नं मल्टिप्लाय करावं लागेल. ते कशात कन्वर्ट होईल मिनिटमध्ये. 183 डिग्री आहे असंच. आता याला जर 60नं मल्टिप्लाय केलं तर किती येत आहे बघूया. 6 42. म्हणजेच हे कसं लिहू शकतो आपण 183 डिग्री 42 मिनिट. परत एकदा बघा, आपल्याला दिलं होतं 183.7 डिग्री 183.7 डिग्री. त्यामधलं 183 डिग्री हे हा होल नंबर आहे प्लस 0.7 डिग्री हा फ्रॅक्शनचा पार्ट आहे. तर जो फ्रॅक्शनचा पार्ट आहे तो आपण सेपरेट घेतला, तो डिग्रीमध्ये होता, त्याला मिनिटमध्ये करायचं असेल तर आपणाला माहीत आहे की 1 डिग्री म्हणजे किती असतं 60 मिनिट्स. म्हणजे डिग्रीचं मिनिट्समध्ये करताना आपल्याला काय करावं लागेल त्याला 60नं मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपण 0.7ला कितीनं मल्टिप्लाय केलं 60नं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला किती मिळालं 42 मिनिट्स. तर हे झालं आपलं ॲन्सर. आता इथं जे आपल्याला मिनिट्स मिळाले ते होल नंबर आहे, त्याला परत फ्रॅक्शनमध्ये आलं नाही, त्यामुळे आपण सेकंडमध्ये करू शकत नाही. ह्यामधला जो दुसरा क्वेश्चन आहे, दुसरं जे मेजर दिलं आहे ते आहे 245.33 डिग्री. 245.33 डिग्री जे तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व करा. तिसरा जो आकडा आहे तो दिला आहे 1/5 रॅडियन, जो आपण आत्ता इथं बघूया. हा तुम्ही होमवर्कसाठी प्रॅक्टिससाठी सोडवा. 245.33 डिग्रीमध्ये दिलं आहे. आणि जो तिसरा आहे 1/5 रॅडियन जो आपण आत्ता इथं सोडवूया. आपल्याला दिलेला आता मेजर आहे ते रॅडियनमध्ये आहे. दिलेलं मेजर कशात आहे रॅडियनमध्ये 1/5 रॅडियन. पहिल्यांदा आपण त्याला कशात करूया डिग्रीमध्ये करूया. 1/5ला आपल्याला मल्टिप्लाय कितीनं करावं लागेल 180/π. त्या इथे कशात होईल डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. 5नं भाग लावला 180ला तर भाग कितीचा लागेल 36/π. हे कशात झालं डिग्रीमध्ये. आता आपल्याला काय करावं लागेल तर 36 पायची व्हॅल्यू काय असते 22/7. म्हणजे तिथं 36 गुणिले किती होईल 7/22. 22 निम्मा 11, 36 निम्मा 18. म्हणजे 1/5 रॅडियन इज इक्वल टू किती येते बघूया 18×7 126/11. जर आता आपण याला भाग लावला तर कितीचा लागतोय 11×1 11. आता 1 त्याच्यावर घेतले 6. 11×1 11. आता किती राहतील 5. मग इथं पॉईंट घ्यावं लागेल 0. 11×4 44 राहत आहेत 6. 11×5 55. 11×4 44 परत 6 राहील. या पद्धतीने हे झालं डिग्रीमध्ये. हे कशामध्ये झालं डिग्रीमध्ये. आता हे डिग्रीचं आपल्याला कशात करायचं आहे तर डिग्री मिनिट अँड सेकंडमध्ये. जर बघितलं तर आपल्याला आता काय मिळालं 11.45 डिग्री. ह्यामध्ये 11 हा काय
होल नंबर आहे, 11 डिग्री पूर्ण प्लस 0.4545 डिग्री. आपल्याला काय करावं लागेल आता, हे डिग्रीचं आपल्याला कशात करावं लागेल, मिनिट्समध्ये करावं लागेल. म्हणजे 0.4545 याला आपण कितीनं मल्टिप्लाय करू, 60 मल्टिप्लाय करू, तर हे डिग्रीचं कशात कन्वर्ट होईल, मिनिटमध्ये. तर गुणाकार करूया. गुणाकार किती येतो बघा, हे 0 आहे तसंच लिहितो. 6 पंचे 30, हातच्या आले 3, 6 चौक 24 आणि 3 27, हातच्या आले 2, 6 पंचे 30 आणि 2 हातच्याचे 32, हातच्याला 3 आले, 6 चौक 24 आणि 3 27, 6 0 0 1 2 3 4 1 2 3 4, म्हणजे हे काय झालं, 27.27 मिनिट आलं. मग आता जर याच्या बाबतीत बघितलं तर हे 11 डिग्री आहेतच, हे 27 मिनिट पूर्ण आहेत, प्लस याच्यामध्ये 0.27 मिनिट हा फ्रॅक्शनचा भाग आहे. हे 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस हे 0.27 मिनिट परत आपल्याला काय करायचे आहेत, त्याला सेकंदमध्ये करायचं आहे. म्हणजे परत आपण त्याला कितीनं मल्टिप्लाय करणार आहे, 60नं. 1 मिनिट म्हणजे किती असतं, 60 सेकंद. हे 11 डिग्री प्लस 27 मिनिट, इथला गुणाकार करूया, हे 0 तसंच, 6 7 42, 6 2 12, 12 आणि 4 16, 1 2, हे कशात झालं आपलं, सेकंदमध्ये झालं. म्हणजेच आपण किती लिहू शकतो, हे 11 डिग्री 27 मिनिट आणि हे किती सेकंद येत आहेत, तर 16.20 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 16 सेकंद होत आहेत. तर हे झालं आपलं ॲन्सर. किती आलं, 11 डिग्री 27 मिनिट 16 सेकंद. आपल्याला देताना रेडियनमध्ये दिलं होतं, त्याचं आपण कशात केलं, डिग्रीमध्ये केलं. डिग्रीमध्ये किती आलं, 11.4545 डिग्री. तर हे 11 पूर्ण होतं, 0.4545चं आपण कशात कन्वर्ट केलं, परत डिग्रीचं मिनिटमध्ये केलं. त्याच्यामध्ये हे 27 मिनिट पूर्ण होते, राहिले 0.27 मिनिट, त्याच्या परत आपण कशात केले, सेकंदमध्ये केले. इथं तुम्ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू लिहिली, मी 16.20 होतं ते 16 लिहिले. पुढचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन नंबर 5. इन ट्रायंगल ABC, if measure of angle A is equal to 7 pi upon 36 radian, measure of angle B is equal to 120 degree, find measure of angle C in degree and radian. तर आपल्याला देताना अँगल Aचं मेजर हे रॅडियनमध्ये दिलं आहे आणि Bचं मेजर हे डिग्रीमध्ये दिलं आहे. Cचं मेजर शोधायचं आहे, ते दोन्हीमध्ये शोधायचं, डिग्रीमध्ये पण आणि रॅडियनमध्ये पण. तर आपल्याला बेसिक माहीत आहे, इन ट्रायंगल ABC अगोदर गिव्हन लिहून घेऊया. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू किती दिलं आहे, 7 पाय अपॉन 36 रॅडियन, ज्याला आपण डिग्रीमध्ये करून घेऊया. डिग्रीमध्ये करताना आपण याला मल्टिप्लाय कितीने करणार, 180 अपॉन पाय, ते कशात कन्वर्ट होईल, डिग्रीमध्ये. पायला पाय, सॉरी 36 आहे, पायला पाय कॅन्सल, 18 2 36, 18 1 18, 18 0 0, म्हणजे हे किती येईल, 7 5 7 5 35 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए हा आपल्याला किती मिळाला, 35 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी आपल्याला किती दिलं आहे, हे दिलेलंच आहे गिव्हन. आपल्याला हे माहित आहे की तिन्ही अँगलची बेरीज किती असते, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. एचं मेजर किती आहे, 35 डिग्री, बीचं मेजर किती आहे, 120 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी आपल्याला शोधायचं आहे. या दोघांची ॲडिशन किती येईल, 155 डिग्री. इथं प्लस इकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस. मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180
-155. वजाबाकी केली तर हे किती मिळेल? 55, 5, 60 आणि वरचे 20, 25 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी किती आला? 25 डिग्री. आता मिळालेला अँगल आपल्याला डिग्रीमध्ये मिळाला आहे. डिग्रीमध्ये पण विचारलं आहे आणि रेडियनमध्ये पण विचारलं आहे. हे आपलं एक आन्सर झालं. आता आपल्याला त्याचंच मेजर रेडियनमध्ये फाइंड आउट करायचं आहे. मग रेडियनमध्ये फाइंड आउट करताना आपण कसं लिहिणार? मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25. त्याला आपण मल्टिप्लाय कशानं करू? π/180. ते रेडियनमध्ये होईल. 5 5 25, 36 5 180. म्हणजे आपलं आन्सर किती आलं? 5π/36 रेडियन. लास्टला एकदा दोन्ही आन्सर लिहूया. पहिला आन्सर काय? मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 25 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी रेडियनमध्ये काय असणार? तर 5π/36 रेडियन. तर एक्सरसाइज 1.1 मध्ये टोटल 14 क्वेश्चन आहेत. त्यातले पहिले 5 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेत. व्हिडिओची लेंथ जास्त मोठी होऊ नये म्हणून मी राहिलेले क्वेश्चन नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सोडवून देईन. जे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 1B आणि क्वेश्चन नंबर 4 मधला एक जे सोडवायला सांगितलं ते प्रॅक्टिस करून घ्या. जर सुटले नाही तर मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये येतच थांबूया. जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये येतच थांबूया. थँक्यू.